स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर आपण रोगमुक्त होऊ. आपला आजचा 6वा दिवस आहे जीवनात यशस्वी होण्याची 11 सूत्र. आता आपण काल बघितलं की दिव्यता, आता आपण दिव्यतेचा अनुभव घेतलाय. आता आपण जे जे आहे ओके ठीक आहे. बघा, माझ्याकडे घर आहे ओके, माझ्या घरात वेल फर्निश आहे ओके, माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्याकडे बघू नका, जे आहे त्याच्याकडे बघा. तर सृष्टीच्या नियमानुसार तुमच्याकडे आहे त्याबद्दल जर कृतज्ञ असाल तर तुम्हाला युनिवर्स अजून देईल. कारण आपण बघितलं युनिवर्स ही आपली बँक आहे, ती आपल्याला सगळं देते. तर तुम्ही त्याबद्दल म्हणजे आपल्या शरीराबद्दल पण, वा माझ्या शरीराने चांगलं काम केलं, इट्स ओके. माझे पाय मला तिथपर्यंत घेऊन गेले, इट्स ओके. माझ्या नजरेने मी काही सुंदर बघितलं, इट्स ओके. माझ्या कानाने खूप काही सुंदर श्रवण केलं, इट्स ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेव्हा ओके किंवा छान सुंदर असं म्हणाल तेव्हा तुमचं जीवन असं अलाइनमेंटमध्ये येईल. आणि अलाइनमेंटमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतील. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स लावायला लागणार नाहीत. मॅनिफेस्टेशन आपोआप होईल आणि ते करणारे तुम्हीच आहात. कारण तो सच्चित आनंद तुमच्यामध्ये, आणि आनंदाला अट्रॅक्ट करेल. म्हणून आपण काय केलं आहे की त्याच्यावरची धूळ काढतोय, बाकी काही नाही. जे आपल्याकडे आहे त्याचा फक्त आपण फोकस करतोय. आणि फोकस केल्याने काय होतं बघा, ज्याकडे आपण फोकस करतो ते वाढतं. म्हणून बघा, दुखत असेल तर जुनी लोक सांगतात त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ह्यामागे मोठं सायंटिफिक रिझन आहे. कारण तुम्ही सारखं दुखतंय तर ते वाढत जाईल. पण तुम्ही म्हटलं इट्स ओके, तर ते आपोआप बरं व्हायला लागेल. कारण ब्रह्मांडाकडे तुमची बॉडी हील करण्याची पूर्णपणे क्षमता आहे आणि ते तुमची बॉडी हील करतं. तुम्ही याचा अनुभव घ्या की शांत बसा आणि जे दुखतंय त्याला म्हणा ओके आणि एक दीर्घ श्वास घ्या. कालांतराने तुमचं त्या दुखण्याकडे लक्ष कमी होईल आणि तुम्ही बरे होऊ लागाल. आणि मग तुम्ही म्हणाल इट्स ओके, थँक्यू.